नमस्कार मित्रांनो, आज आपण सांगणार आहोत गुरुवारची लक्ष्मीची पूजा कशी करायची. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. श्री महालक्ष्मीची प्रतिष्ठापना व विसर्जन पूजा विधी. नंबर 1. ही पूजा आपण स्वतःही करू शकतो. फक्त ती करताना मनोभावे करायची आहे. देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा शक्यतो गायीच्या शेणाने सारून घ्यावी. फरशी असल्यास स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावी. ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा. त्यांच्या भोवती रांगोळी घालावी. थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या किंवा पाटाच्या मध्यभागी वर्तुळाकार पसरून ठेवावेत. नंबर 2. स्वच्छ घासलेल्या तांब्याचा एका तांब्या घ्यावा. पितळेचा किंवा धातूचाही चालू शकतो. तो पाण्याने पूर्ण भरावा. एक सुपारी, एक नाणे व दुर्वा व त्यात पाण्यात घालाव्यात. 5 प्रकारच्या झाडाच्या 5 डहाळ्या किंवा 5 झाडांची प्रत्येकी 5 पाने कलशाच्या तोंडावर रचून तयार नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे एक नारळ ठेवावा. नंबर 3. हळद व कुंकवाची बोटे कलशाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूने लावावीत. तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर किंवा पाटावर हा कलश नीट ठेवावा. पुस्तकाच्या सुरुवातीला असलेल्या श्री महालक्ष्मीचे चित्र एक पुठ्ठ्यावर चिटकवून त्या चरित्र तसबीर समोर येईल अशा तऱ्हेने कलशला टेकून ठेवावे. नंबर 4. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे. पळीने पाणी हातावर घेऊन ओम गोविंदाय नमः असे म्हणून हातातील पाणी म्हणताच सोडावे. नंतर देवीला स्नान घालावे. हळदी कुंकू पुष्प वाहून देवीपुढे अगरबत्ती ओवाळावी. धूप दाखवून निरंजन ओवाळे. देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करून मनात आपली काय इच्छा असेल ती सफल होण्याची विनंती करावी. नंबर 5. देवीच्या चौरंगासमोर एक पाट मांडून त्यावर बसून श्री महालक्ष्मीची व्रत कथा वाचावी. नंतर श्री महालक्ष्मीचे महात्म्य वाचावे. वाचताना किंवा दुसरीकडूनही वाचून घेताना मन एकाग्र करावे. नंबर 6. देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून या पोथीत छापलेल्या श्री महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन अष्टक म्हणावे. हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी. मग निरंजन ओवाळून आरती करावी. नंबर 7. रात्री श्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी. एखाद्या गोड पदार्थाचे महानैवेद्य दाखवा. गायीला देण्यासाठी एक पानावर मोगरास काढून तो घास गायीला द्यावा. नंतर कुटुंबातील सर्वांना भोजन करावे. दुसऱ्या दिवशी स्नान केल्यानंतर कलशातील डहाळ्या किंवा पाणी वेगवेगळ्या 5 ठिकाणी ठेवावीत. कलशातील पाणी तुळशीत ओतावे. देवीची स्थापना केलेल्या जागी 3 वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा. अशा प्रकारे महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी व एकूण 8 गुरुवार होईपर्यंत श्री महालक्ष्मीची पूजा करावी. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे. न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी, सुख, आनंद येतो आणि त्या घरावर देवीची वर हद्दस्थ राहते. नंबर 9. श्री महालक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्यनेमाने करील तो सदैव सुखी समाधानी राहील.
नंबर 6, गुरुवार हा श्री दत्त गुरुवार भक्ताचा उपवास करण्याचा दिवस असल्याने ही याला महत्त्व आहे. तर मित्रांनो, श्री महालक्ष्मी व्रत करण्यासाठी व्रताचे नियम आता आणि पूजा हे दोन्ही व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. तर सर्वजण व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर मनापासून मी तुमचे आभारी आहे. तर लक्ष्मीचे ह्या वेळेसला व्रत नक्की करा आणि मी सांगितल्याप्रमाणे मांडणी करा. बघा लक्ष्मीचे फळ, पूजेचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल ह्या व्हिडिओमध्ये. तर मीही प्रार्थना करते देवी लक्ष्मीच्या चरणी की सर्वांची मनोकामना पूर्ण व्हावी, सर्व भक्तांची मनोकामना पूर्ण व्हावी. आणि हा 108 वेळा जप म्हणा, श्री महालक्ष्मी नमः. हा 108 वेळा जप केल्याने लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर लवकरच होते. तर त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही गुरुवार आता येणारच आहे, तर तेव्हा तुम्ही गुरुवारची पूजा करा आणि देवीला नमस्कार करून तुमची सर्व दुःख देवीसमोर सांगा आणि नक्कीच तुमची देवी प्रार्थना ऐकेल आणि पूजा अर्पण होईल.